नमस्कार. मधुराव सीझन 2 भाग 11 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सगळ्यात आधी मला सूचना द्यायची आहे, कारण मी आता जसे जसे एपिसोड आपले संपत आलेत आणि आता ह्याच्या नंतर आपले 4च लाईव्ह एपिसोड असणार आहेत. तर जे लिखाण वाचते ते आवडतंय, तुम्ही पाठवलेलं लिखाण, पण तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला नंबर्स नाहीयेत, तुमचे कॉन्टॅक्ट नंबर्स, आणि मेल केलीये त्यालाही काही जण उत्तरं देत नाहीयेत. तर जे कार्यक्रम पाहत असतील ते किंवा ज्यांच्या ओळखीतून काही जणांनी मेल केली असेल तर त्यांना प्लीज हा माझा निरोप पोहोचवा की तुमचे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा पाठवा तुमच्या लिखाणाबरोबर, तरच लिखाण आवडल्यावर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल. त्यामुळे ही सूचना आहे आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे पोहोचवा की नुसतं लिखाण पाठवू नका, तर त्याबरोबर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा पाठवा, तरच मला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. आणि आता आपले 4च लाईव्ह एपिसोड राहिलेत, त्यामुळे ज्यांना पाठवायची इच्छा असेल त्यांनी पटापट पाठवा. आज खूप दिवसांनी खूप पाऊस पडला इथे मुंबईमध्ये आणि वातावरण असं खूप छान एकदम रोमॅन्टिक झालेलं आहे. तर पहिली कविता रोमॅन्टिकच आहे आणि मागच्या वेळेला सुद्धा मी म्हटलं होतं की रोमॅन्टिक कविता, पण अड्डा म्हणजे अड्डा नाही, काय आपण कट्टा कट्टा आणि आपला रोमॅन्स असं मी एक वेगळं त्याच्यामध्ये इक्वेशन करायचा प्रयत्न केला होता. पण आता मात्र नाही, आता मी अगदी एकदम रोमॅन्टिक कविता वाचणार आहे. आणि आता एवढी रोमॅन्टिक कविता वाचायची असेल तर मी एकटीने वाचून कशी चालेल, त्यामुळे माझा लाडका रोहित माझ्या बरोबर ही कविता सादर करणार आहे. तर सगळ्यात आधी आपण पूजा कोळे डोंबिवलीवरनं हिने लिहिलेली ही कविता आहे, तर ती आधी कविता आम्ही सादर करतो आणि मग आपण तिच्याशी गप्पा मारूया. रोहित रेडी? येस, रेडी. हे बघ, मी चष्मा घातला तरी सुद्धा आपल्याला रोमॅन्टिकच कविता म्हणायची. एकदम म्हणजे तुला मी ताई वगैरे वाटेन किंवा आई वगैरे वाटेन तर नाही. वाटेन म्हणजे तू माझी आई आहेस नाटकात, त्यामुळे. पण आता नाही. ओके. कवितेचं नाव आहे ती म्हणाली त्याला. एके दिवशी ती म्हणाली त्याला, एके दिवशी ती म्हणाली त्याला, काय केले असतेस, काय केले असतेस जर मी उमलले असते एखाद्या झाडावर नाजूकसे निशिगंधाचे फूल बनून. ती म्हणाली, काय केले असतेस जर मी उमलले असते एखाद्या झाडावर नाजूकचे निशिगंधाचे फूल बनून. तो म्हणाला, दरवळत राहिलो असतो, दरवळत राहिलो असतो असं म्हणतात, मी तुझाच सुगंध हो. ती म्हणाली त्याला, काय असतेस जर मी अडकले असते काळ्या ढगात पावसाचा थेंब बनून. ती म्हणाली त्याला, काय केले असते जर मी अडकले असते काळ्या ढगात पावसाचा थेंब बनून. तो म्हणाला, मी थांबलो असतो पृथ्वीवर अथांग सागरासारखा, मी थांबलो असतो पृथ्वीवर अथांग सागरासारखा, तू कधीतरी नभातून येशील म्हणून. ती म्हणाली त्याला, काय केले असते जर मी जळत असते समयेतील ज्योत बनून. ती म्हणाली त्याला, काय केले असतेस जर मी जळत असते समयेतील ज्योत बनून. वारा बनून केला नसतास ना घात. तो म्हणाला, नाही ग. तो म्हणाला, नाही ग, मी तर बनलो असतो त्या समयीतील तुझ्यासाठी जळत राहणारी कापसाची वात. ती म्हणाली त्याला, काय केले असते जर मी पुस्तकात एखादा शब्द बनून. ती म्हणाली त्याला, काय केले असतेस जर मी उमटले असते पुस्तकाचा एखादा शब्द बनून. तो म्हणाला, लोकांनी तरी लक्षात ठेवले असते, लोकांनी तरीही लक्षात ठेवले असते मला तुझाच अर्थ म्हणून. आणि जसा अर्थ कधी शब्दापासून वेगळा होत नाही, आणि जसा अर्थ कधी शब्दापासून वेगळा होत नाही, तसंच तुझं माझं नातं काही या जन्मापुरतच नाही. ही कविता होती पूजाची, एकदम अशी गोड गोड रोमॅन्टिक कविता. आणि मी आणि रोहितने खूप दिवसांनी एकत्र काहीतरी वाचलं, नाही का रोहित? हो. म्हणजे इफ यू रिमेंबर, आपण मागच्या सीझन मध्ये पण जे वाचलं होतं ती अशीच दोघांची एक रोमॅन्टिक स्टोरी होती. आणि यावेळेस
तर पावसाच्या ह्यानीच आणि आता पण आपण पावसाच्याच कॉन्टेक्स्टनी. क्या बात आहे. मला वाटतं प्रेम रोमॅन्स आला की पाऊसही येतोच. पण आता आपण पूजाला घेऊन येऊया, कारण तिची ही कविता आपण सादर केली आहे. पूजा, तुझं खूप खूप स्वागत मधुरव मध्ये. आणि खूप दिवसांनी अशी एकदम रोमॅन्टिक कविता आम्ही दोघांनी सादर केली. आम्हाला छान वाटलं. तुला कसं वाटलं? थँक्यू ताई. आणि खरंच म्हणजे तुमचे खूप आभार की मला तुम्ही हे प्लॅटफॉर्म मिळवून दिलाय. की कारण मी कधीच असं सोशल मीडियावरती काही घालेन, काही असं ऍक्टिव्ह असेन असं बिलकुल माझं नेचर नव्हतं. पण खरंच तुम्ही जे प्लॅटफॉर्म दिलं त्याच्यामुळे एवढ्या लोकांपर्यंत माझी कविता पोहोचल्याचा खूप आनंद आहे मला आणि खरंच थँक्यू. आम्हाला ऐकायला आवडेल पूजा, की तू काय करतेस आणि कधीपासून लिहितेस? ऍक्च्युली मी एम-फार्म माझं मास्टर्स झालंय फार्मसीमध्ये आणि आता मी जॉब करते एका फार्मा कंपनीमध्ये. वाव. आणि ऍक्च्युली स्पीकिंग मी अशी मुलगी आहे जिने कधी निबंधातही म्हणजे शाळेमध्ये असताना निबंधाचं पानही अख्खं मला भरता आलं नसेल. असं होतं माझं. आणि तर हे लॉकडाऊनची कमाल असेल कदाचित. लोक जसे केक बनवायला शिकले, कोणी कुकिंग करायला शिकलं, तसं ऍक्च्युली माझं कविता लिहिणं चालू झालं या लॉकडाऊन मध्ये. आणि ऍक्च्युली मला कशी सुचायला लागल्या त्याच्याबद्दल सुद्धा एक माझी कविता आहे. अरे वा. ती फक्त 4 ओळी आहेत. हम्म. ओके, बोलू का? हो, सांग ना, सांग. हा, ओके. कविता कसली, कविता कसली कधी एक ओळही सुचली नव्हती मला. कविता कसली कधी एक ओळही सुचली नव्हती मला. शब्द होते तेच ओळखीचे, पण त्यांचा मेळ काही केल्या जमेना. शब्द होते तेच ओळखीचे, पण त्यांचा मेळ काही केल्या जमेना. एके दिवशी जादू झाली आणि मनात उमटली एक कविता. तेव्हा खऱ्या अर्थाने सापडला मला माझ्या मनातला खजिना. वा 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 वा. आणि ऍक्च्युअली स्पीकिंग म्हणजे मी आता एक मनातला खजिना नावाने एक अकाउंट ओपन केलंय Instagram वरती, ज्याच्यावरती मी मला ज्या पण सुचतात जेव्हा पण कविता त्या मी घालते. वा वा वा. आता ही ते हिच्या आता तिने जी कविता सांगितली, जी तिने लिहिली होती, त्याच्यामध्ये म्हणाली की शब्दांचा मेळ कसा घालायचा तिला कळत नव्हतं असं सगळं. पण आता जी तू कविता लिहिलीस ना पूजा, त्याच्यामध्ये फक्त शब्दांचाच नाही, तो 2 व्यक्तींचा आणि त्यांच्या व्यक्तिरेखांचा असा मेळ साधलायस. तर ही कविता कशी सुचली? ऍक्च्युली ना असं माझं काही म्हणता येईल की हे काही असं सुचून म्हणजे मी आता ठरवून नाही केलंय. मला असे नुसते एक ना विषय सुचायचे आणि हे लिटरली मी लिहिते होते ते माझ्या ऑफिसला जायच्या याच्या जर्नीमध्ये की हा म्हणजे आमचे ऑफिस फार्मा कंपनी असल्यामुळे लगेच चालू झालं. ऑलमोस्ट लॉकडाऊन संपत नव्हतं म्हणजे 1 महिना फक्त बंद होता आणि नंतर चालू झालं. तर आम्ही गाडीने जायचो. म्हणजे प्रोव्हाइड केली होती ऑफिसने गाडी. तर मग तेव्हा वेळ असायचा म्हणून सुचायला लागली आणि तेव्हाच कुठलाही विषय यायचा डोक्यात तर मी त्यावर लिहायची. असं काही असं स्पेसिफिक नव्हतं. पण खूप खूप सुंदर सुंदर झाली ही कविता आणि आम्हालाही ही कविता वाचायला फार मजा आली. बऱ्याच दिवसांनी असं एकत्र वाचता आलं आणि इथे आपले जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांनाही ही कविता फार आवडली आहे. मी प्रतिक्रिया काही आल्यात त्या इथे आता वाचून दाखवतो. शरयू देशपांडे आहेत, त्या म्हणतायत खूप गोड कविता होती आणि सादरीकरणही उत्तम झालं. ज्योती जोशी आहेत, त्या म्हणतात की खूप खूप छान कविता, सुंदर कविता, शब्दरचना सुद्धा मस्त होती पूजा. समीर काळे आहेत, ते म्हणतात की पूजा कविता छान, रिफ्रेशिंग, रोमॅन्टिक आणि रिलॅक्सिंग अशी सगळीच होती. सो हे अलिट्रेशन नावाचा जो प्रकार असतो की च्या तिन्ही यांनी ते लिहिलंय आणि ते अजून म्हणतात की ऍज युजल मधुरा आणि रोहित सादरीकरण खूप छान झालं. तर अशा ह्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. तर तू काय सांगशील पूजा? मी फर्स्ट टाइम असं माझ्या काही लिखाणाबद्दलच्या प्रतिक्रिया ऐकते. मला तर खूप आनंद होतोय. म्हणजे मी फक्त जरी म्हणजे जास्तीत जास्त प्रेक्षक म्हणजे माझ्यासाठी माझी आई असायची आतापर्यंत. तर खूप खूप मस्त वाटतंय आणि खरंच तुमचं सादरीकरण एवढं छान होतं की मला अजून माझी कविता छान वाटली तुमच्या तोंडून ऐकताना. वा वा. थँक्यू सो मच पूजा. आपण गणपतीमध्ये एक जेव्हा भाग केला होता त्यावेळेला मधुरवसाठी कविता लिहिली होती आणि त्या कवितेमध्ये सुद्धा हा उल्लेख होता की माझं कुटुंब
हा म्हणजे कुटुंब हा श्रोता होता माझ्या कवितांचा हा. किंवा माझ्या भावनांचा. पण मधुरावच्या मुळे कुठेतरी हे लोकांपर्यंत पोहोचलं. ही खूप खरं तर खरी पण तरी सुद्धा मला खूप भावलेली गोष्ट होती त्या कवितेतली. कारण या निमित्ताने मी काहीतरी काय काय म्हणे आपण थोडंसं माझं देणं झालं या निमित्ताने. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते. आणि मला असं वाटतं की पूजा, तू असंच लिहित राहा, व्यक्त होत राहा आणि तुझ्या इंस्टाग्राम पेजवर ज्यांना ज्यांना तिचं लिखाण ऐकायचं आहे, वाचायचं आहे, त्यांनी नक्की तिला फॉलो करा. आणि तू मधुरामध्ये आलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि कविता कशी सुचली ह्याच्यावरची जी तुझी कविता होती ती पण खूप गोड होती. त्यामुळे तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅम. थँक्यू. आणि आता मी एक लेख वाचणार आहे. आता याची गंमत काय माहितीये का? तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की मी आता जवळजवळ 23-24 वर्ष अभिनय या क्षेत्रामध्ये काम करते. आणि आम्ही ज्या वेळेला लहान मुलांना किंवा तरुणांना शिकवतो त्यावेळेला आम्ही अर्थातच पहिल्या 1-2 दिवसानंतर त्यांना हा प्रश्न विचारतोच की अभिनय म्हणजे काय. आणि मग खूप वेगवेगळी उत्तरं येतात आणि खूप वेगवेगळ्या मुलांच्या कल्पना असतात त्या सुद्धा येतात. आणि खरंच अभिनय म्हणजे काय, आणि तो फक्त अभिनेता किंवा अभिनेत्री व्यवसायाने असतात त्यांनाच करावा लागतो का अभिनय हा प्रत्येक माणसात रुजलेला असतो, याच विचाराचा हा पुढचा लेख आहे. आणि दिल्ली गुडगाव इथून अश्विनी महाजन यांनी हा लेख लिहिलेला आहे. मला खूप म्हणजे खरं तर मला आज दोघींचं कौतुक करायचंय. आता आपण पूजाची कविता ऐकली तिचंही कौतुक करायचंय. कारण तिचं ऑफिस 6 वाजेपर्यंत असतं. तर मी तिला म्हटलं 5:15 पर्यंत तू ऑफिसमध्येच राहा, प्रवासाला सुरुवात करू नकोस, मी तुझी पहिली कविता घेते आणि तुला मोकळं करते. तर तिने मधुरव या कार्यक्रमासाठी थोडीशी सवलत घेऊन ती लवकर घरी आली आणि ती आपल्या कार्यक्रमाचा पूर्ण कार्यक्रमाचा भाग होऊ शकली. त्यामुळे तिने एवढं महत्व दिलं मधुरवला, त्याबद्दल पुन्हा एकदा पूजाचे आभार. आणि अश्विनीताईंचा उद्या एक कार्यक्रम आहे, खूप छान असा कार्यक्रम आहे. त्या खरं तर हाऊसवाईफ पण तरी सुद्धा आता गेली काही वर्ष त्या व्हॉइस ओव्हर करतात. तर त्या काही मंडळींनी मिळून एक कार्यक्रम उद्या करायचा ठरवला आणि त्याच्यामध्ये हा लेख त्या वाचणार होत्या. पण मी त्यांना म्हटलं की मला हाच लेख वाचायचा आहे. आणि त्यांनी मला 1-2 ऑप्शन्स दिले, पण मी म्हटलं नाही, मला हाच लेख वाचायचा आहे, हवं तर आपण नंतर वाचू. तर त्या मला नाही नको, मी तिथे लेख बदलते पण तुम्ही हा लेख वाचा. त्यामुळे मला असं वाटलं की मधुरवसाठी त्यांनी हे इतकं प्रेम दाखवलं आणि स्वतःच्या गोष्टी बाजूला ठेवून त्यांनी ह्याला प्राधान्य दिलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानते. आणि आता अश्विन त्यांचा लेख वाचते आणि मग आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. सो मी म्हटलं तसं अभिनयावर आहे, अभिनय असंच नाव आहे लेखाचं. अगदीच लहान होती ती, आई कामात होती आणि हिच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं. ती अगदीच लहान होती, आई कामात होती आणि हिच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. मग जोरात भोकाड पसरलं हिने. मग क्षणात सगळे धावून आले. आता भोकाड पसरलं मुलीने म्हटल्यावर क्षणात सगळे धावून आले, लगेच हसायला लागली ती. बघितलं ना, इथून सुरुवात होते अभिनयाची. क्षणात सगळे धावून आले, लगेच हसायला लागली ती. जीवनातल्या रंगभूमीच्या पदार्पणातला अभिनय छानच जमला होता तिला. खरंय, लहान मुलांना अभिनय शिकवावा लागत नाही, तो येतो. माझ्या मधुरव या पुस्तकातल्या एका लेखामध्ये मी याच धर्तीवरचं थोडंसं लिहिलेलं आहे की आपल्याला शिकवावं लागत नाहीत काही गोष्टी, किंवा आपल्याला काहीतरी हवं असेल तर ते काढून कसं घ्यायचं, या गोष्टी आई बाबा बसवून शिकवत नाहीत किंवा शिक्षक शाळेत शिकवत नाहीत, पण त्या आपसुक येतातच आणि हा अभिनयाचाच एक भाग आहे. तर क्षणात सगळे धावून आले, लगेच हसायला लागली ती. म्हणजे जीवनातल्या रंगभूमीवरच्या पदार्पणातला अभिनय छानच जमला होता की तिला. वयाबरोबरच हा अभिनय गुण उत्तरोत्तर वाढतच गेला. हवे हवेसे गिफ्ट नको नको म्हणत नाकारताना आणि मिळाल्यावर आनंद लपवताना अभिनयाला धार आली परत. गिफ्ट मिळाल्यावर ते काय आहे हे बघण्यासाठी पाहुणे जाईपर्यंतचा काळ संयमित अभिनय शिकवून गेला. हे मात्र खरं आहे. आजही वाढदिवसाला गिफ्ट आली की ती आल्या आल्या उघडून बघायची असतात आणि तुमचं वय महत्वाचं नसतं त्यासाठी पण
त्यावेळेला जे आपल्याला दाखवायला लागतं की कसं तुम्ही ते गेल्या गेल्या आपण बघणार असतो गिफ्ट काय आहेत ती, पण खरंच हे मला इतकं पटलं की वयाबरोबरच हा अभिनय गुण उत्तरोत्तर वाढतच गेला. हवे हवेसे गिफ्ट नको नको म्हणत नाकारताना आणि मिळाल्यावर आनंद लपवताना अभिनयाला धार आली. परत गिफ्ट मिळाल्यावर ते काय आहे हे बघण्यासाठी पाहुणे जाईपर्यंतचा काळ संयमित अभिनय शिकवून गेला. शाळेत या अभिनय गुणाला अनेक पैलू पडले. न आवडणाऱ्या शिक्षकांनी त्यात मोलाची भरच घातली. त्यांच्या तासाला अभ्यास करण्याचे नाटक चांगले जमायला लागले तिला. न आवडणाऱ्या बडबड्या मैत्रिणींबरोबर असताना तर या अभिनयाचा कसच लागायचा. ऐकण्याचा अभिनय करावा लागायचा. ऐकावंही तेच लागणार असेल तर अभिनय अकृत्रिम व्हायला सरावच कामी यायचा. म्हणजे खरंय, सारखं सारखं जर आपल्याला अभिनय करायचा असेल तर त्याच्यामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना की नाटकामध्ये आपण प्रयोग करतो त्यावेळेला आपण रोज एकच गोष्ट करतो, पण ती आत्ताच केलीये किंवा आत्ताच सुचली अशी करावी लागते. त्यामुळे तो अकृत्रिमपणा खरंच महत्वाचा असतो. तर ऐकावंही तेच लागणार असेल तर अभिनय अकृत्रिम व्हायला सरावच कामी पडतो. शेवटी अभिनय म्हणजे तरी काय? जागृत आणि सुप्त मनाने मिळून मांडलेला खेळच. यथावकाश लग्न झाले आणि अभिनयाला बहर आला. नवऱ्याने मोठ्या हौशीने प्लॅन केलेलं आणि हिला अजिबातच न आवडलेल्या सरप्राईजचं कौतुक करताना वाट लागायची. हिचा फोन आला की नुसत्या टोनवरून नवरा लगेच ओळखायचा कोणीतरी आलंय म्हणून. बाईसाहेबांचा असा सूर लागलेला आहे. भांडण झालं असेल आणि त्याच वेळी पाहुणे टपकले तर हिचा अभिनय प्रेक्षणीय असायचा. गोड बोलायची पण फक्त नवऱ्यालाच कळतील असे टोमणे त्यात पेरायचे. सगळ्यांसमोर हसून बोलायचे आणि त्याच वेळी नवऱ्याकडे जळजळीत कटाक्ष फेकायचे. यासाठी जातीवंत अस्सल अभिनयच हवा. पाहुण्यांकडे निरीक्षण शक्ती असेल, काही पाहुणे असतात असे, पाहुण्यांकडे निरीक्षण शक्ती असेल तर त्यांना हा देखणा अभिनय दिसतो आणि कळतो सुद्धा. अवचित आलेल्या न आवडणाऱ्या पाहुण्यांचे तोंड भरून हसून स्वागत करताना अभिनयच कामी यायचा. दुसऱ्यांच्या घरी गेल्यावर धिंगाणा घालणाऱ्या मुलांना प्रेमाने गोड बोलून आवरताना मुखवटाच धारण केलेला असायचा. पण त्यातला गर्भित इशारा मुलेही जाणायची. 4-5 दिवस दांडी मारून मग कामावर येणाऱ्या कामवाल्या बाईवर तिच्या गैरहजेरीत भरपूर तोंडसुख घेऊन सुद्धा ती येताच तिला वाफाळता चहा कप देण्यासाठी संसार रसात मुरलेला अभिनयच हवा. खरंय, बायकांशिवाय काही होत नाही, मदतीशिवाय काही होत नाही, त्यामुळे त्यांना जपणं महत्वाचं आहे. त्यामुळे तिच्या गैरहजेरीत भरपूर तोंडसुख घेऊन सुद्धा ती येताच तिला वाफाळता चहाचा कप देण्यासाठी संसार रसात मुरलेला अभिनयच हवा. सुनेनी बनवलेल्या गिळगिळीत नूडल्स गिळताना खूप आवडल्याचा अभिनय करणं तिला फारच महागात पडलं होतं. सुनबाई सासूला आवडतं म्हणून आवर्जून हीच डिश बनवायला लागली. संसारातले धडे गिरवताना हिचे अभिनयाचे धडे पण गिरवले गेले, पक्के झाले. ऐकण्याची, त्यावर विचार करण्याची आणि मग त्यावर अभिनय करण्याची म्हणजेच व्यक्त व्हायची लय तिला सापडली. चांगला अभिनय येण्यासाठी कुटुंबाला पर्याय नाही. कुटुंब म्हणजे अभिनय शिकायची शाळा, हे तिचं पक्क मत झालं. केलेल्या कष्टांची जाहिरात करायला यायला लागली. तिचा जीवन प्रवास आणि अभिनय प्रवास उत्तरोत्तर रंगतच गेला. पण रंगमंचावरून एक्झिट घेताना मात्र ती तो क्षण खरंच जगली, कुठल्याही अभिनयाशिवाय. असं एक जाता जाता एक लाईन अशी सर्च करून गेली ना. पण आपण जन्माला आल्यापासून आपण आपला जीव जाईपर्यंत आपण अभिनय करतच असतो आणि तो मुरलेलाच असतो आणि त्या म्हणाल्या तसं की तो हळूहळू रंगतच जातो. आणि हे मात्र खरंय की शेवटचा जो क्षण असतो, अर्थात आपल्याला अनुभव नसतो त्याचा, पण तो सत्यच आहे, तो खराच आहे आणि तो मात्र अभिनयाशिवाय तो क्षण जो काही आहे तो अनुभवला जात असेल
तर सुरुवात अतिशय म्हणजे मिश्किल असा आणि थोडासा सरकॅझम असलेला असा हा लेख असला तरी जाताना मात्र त्यांनी अशी चुटूक लावून गेला आपल्याला. तर आता आपण अश्विनीताईंना घेऊन येऊया. अश्विनीताई, मधुराव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि हा लेख मला वाचायला दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद तुम्हाला पण. ऍक्च्युली तुम्ही माझ्या शब्दांना जिवंत केलं बरं का. अभिनय तुम्ही जिवंत केला. नाही, खूप छान वाटलं आणि मजा आली वाचायला. आणि मला असं वाटलं की खरंच आम्ही अभिनय हा व्यवसाय म्हणून जरी करत असलो तरी प्रत्येकामध्ये तो दडलेला असतो. आणि मी म्हणते नेहमी की आपण लिखाणातनं व्यक्त व्हा, लिहित राहा, वाचत राहा. तसं मला असं नेहमी वाटतं की आपल्या माणसांकडे ही आपल्याला एक खूप छान गोष्ट मिळाली आहे की आपण व्यक्त करू शकतो, आपण बोलू शकतो, लिहू शकतो आणि आपला चेहरा तेवढा एक्सप्रेसिव्ह आपण असतो की आपण आपल्याला काय वाटतंय, आपल्या मनात काय आहे ते आपल्या चेहऱ्यावर येऊ शकतं. तर एक्सप्रेस करा. म्हणजे काही जण जे आत दडवून ठेवतात, तर मी नेहमी म्हणते की काही असेल, राग आला, रडू आलं, एक्सप्रेस करा आणि एक्सप्रेस करत राहिलं पाहिजे. त्यामुळे अभिनय असं म्हणण्यापेक्षा एक्सप्रेशन महत्वाचं आहे. कुठल्याही घटनेवरचं एक्सप्रेशन खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि मग ते कधी खरं असतं, कधी खोटं असतं, कधी आपण त्याचं म्हणजे काय म्हणूया पांघरुण घेतो. पांघरुण म्हणून तर अंगावर आपण पांघरतो, पण ते आतमध्ये काय असतं ते आपल्याला माहित असतं. पण हरकत नाही, एक्सप्रेस करणं हे महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं की हे प्रत्येक माणूस करत असतो. आणि इथे मधुराव मध्ये येणारे प्रत्येक लेखक आणि मधुराव पाहणारा प्रत्येक प्रेक्षक हा व्यक्त होणारा आहे आणि म्हणूनच मधुराव हा कार्यक्रम आज दुसऱ्या सीझन मध्ये आहे. तर तुम्ही खूप छान लिहिलंय. आणि हे तुम्ही काय करता, कधीपासून लिहिता? म्हणजे मी मगाशी सांगितलं की तुम्ही हाऊसवाईफ किंवा आता व्हॉइस ओव्हर करता, पण आम्हाला अधिक जाणून घ्यायला आवडेल तुमच्या लिखाण प्रवासाविषयी. हो हो, ऍक्च्युली मला ना आता तुम्ही जे वाचलं त्याच्यावर काही म्हणायचंय. म्हणा ना. गाण्यांसारखे कथांनाही निवांत ऐकायला हवं. गाण्यांसारखंच कथांनाही निवांत ऐकायला हवं. नवोदित लेखकांसाठीचे व्यासपीठ फक्त मधुरव. किती छान. हो. हा, तर ऍक्च्युली ना मी 2013 मध्ये माझा एक ब्लॉग सुरू केला होता. पण त्यात सातत्य नसल्याने तो काही म्हणजे नव्हतं त्यात लिखाणात सातत्य. आणि मग आमचं काय दिल्लीला एक मैफिल नावाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. ओके. हे सगळे लिहित आहात असणारे फार हुन्नरी अगदी कलाकार आहेत. तर तिथे मी थोडं मला परत म्हणजे माझ्यातलं लिखाण परत पुनरुज्जीवित झालं म्हणा. आम्ही दिवाळी अंक वगैरे पण काढला मग आणि अशी लिहायला सुरुवात झाली. ओके, खूपच छान, खूप छान. आणि आता मी पण लिहिते, इतक्यातच सुरू केलंय. बर बर, मस्त मस्त. म्हणजे आता गती मिळाली आहे त्याला असं म्हणायला हरकत नाही. आणि रोहित, प्रतिक्रिया आल्या असतील नक्कीच या लेखावर, तर तू आता काही प्रतिक्रिया आम्हाला वाचून दाखव. अगं खूप प्रतिक्रिया येत आहेत. म्हणजे ही एक गोष्ट इथे ओव्हरऑल मला खूप साम्य आहे सगळ्या प्रतिक्रियांमध्ये. मी सगळ्यांना हा लेख ना इतका आपल्या आयुष्याशी जवळचा वाटतोय. जसं तू वाचत असताना मलाही आपण नाटक करत असताना प्रयोगात घडलेल्या गमती आणि काय घडू शकतं, प्रेक्षक कसे निरीक्षण करत असतात, या सगळ्या गोष्टी जशा आठवत होत्या, तसं इथे पण अनेक लोकांना त्यांच्या आयुष्याशी हा लेख खूप साम्य असल्याचा जाणवतोय. इथे आरती कुलकर्णी आहेत, त्या म्हणतात की वा, जीवनाच्या प्रवासाची सुरुवात आपण अभिनयाने करतो ही कल्पनाच झकास आहे. त्याच्यानंतर एक मिनिट, प्रफुल्ल पाठक आहेत, ते म्हणतात की व्यक्ती अभिनयात जगतो की जगण्यात अभिनय जगतो? व्यक्ती अभिनयात जगतो की जगण्यात अभिनय जगतो? या प्रश्नाला हे एक खूप सुरेख उत्तर दिलेत तुम्ही. रश्मी जोशी आहेत, त्या आणि म्हणतात की वा, शेवटच्या क्षणाला तो मात्र अभिनय शिवाय जगतो. ही जी एक ओळ होती, क्या बात, त्याची चर्र करून जाणारी होती. आणि केदार जोशी आहेत, ते म्हणतात खूप छान लेख, उत्तम मांडणी, अभिनयाच्या टप्प्यांची खूप सुंदर मांडणी होती आणि सादरीकरणही उत्तम झालं. अशा या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. कसं वाटतंय तुम्हाला प्रतिक्रिया ऐकून?
खूपच छान. खूप छान वाटतंय. म्हणजे लिहिण्याचं सार्थक झालं असं वाटतंय. अगदी लिहिलं होतं तेव्हा एवढा काही विचार नव्हता केला. पण आता माझंच मला आवडलं ते लिखाण जास्त. ऐकू येतंय? हो हो, हो, हो. येतंय. हा हा हा. नाही, मला म्हणजे नेहमी असं वाटतं की नेहमी इथे येणारा प्रत्येक लेखक असं म्हणतो की तुमच्याकडनं ऐकलं की छान वाटतं, पण मला असं वाटतं तुम्ही छान लिहिता म्हणून आम्ही ते वाचू शकतो, आणि त्यामुळे तुमचं खूप खूप कौतुक, आणि असंच लिहित राहा. हो, बोला बोला. मला 1-2 ओळी म्हणायच्या आहेत. हा. नवनवेल्या साहित्याचे अभिजात ज्ञानपीठ, नवनवेल्या साहित्याचे अभिजात ज्ञानपीठ, नवोदित लेखकांचे हक्काचे मधुरव व्यासपीठ. वा वा. तुम्ही जाता जाता मधुरवर 4 ओळी लिहिल्यात, मला नक्की त्या पाठवा. कारण जे कौतुक आलेलं आहे कवितांच्या स्वरूपात, पत्रांच्या स्वरूपात किंवा मेसेजेसच्या स्वरूपात, ते सुद्धा मधुरव मध्ये छापलं जाणार आहे मधुरवच्या दिवाळी अंकात. त्यामुळे नक्की या ओळी तुम्ही मला पाठवा. आणि पुन्हा एकदा मधुरव मध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचेही धन्यवाद. आणि आता आजच्या आपल्या कार्यक्रमातली शेवटची कविता मी सादर करणार आहे. ही कविता लिहिली आहे नांदेड वरून छाया नागर्थवार हिने. खूप वेगळा विषय, आता त्यामुळे मला खूप महत्वाचा वाटला तो वाचणं. आता येतंय ऐकू? हो, आता क्लिअर येतंय थोडं. आता येतंय ना? मध्ये जरा मला वाटतं नेटवर्क प्रॉब्लेम हो. होता, पण आता येत असेल तर मी सुरुवात करते. खूप वेगळा हो. विषय वाटला मला, आणि हा मधुरव मध्ये आलेला नाहीये विषय, आणि मला खूप कौतुक वाटलं या निरीक्षणाचं, किंवा मी आधी वाचते आणि मग तुम्हालाही लक्षात येईल. कवितेचं नाव आहे मजूर अड्डा. बसतो तो तिथे रोज येऊन, बसतो तो तिथे रोज येऊन, कधी मध्येच उठून जातो कामाला. बसतो तो तिथे रोज येऊन, कधी मध्येच उठून जातो कामाला, तर कधी सकाळचा डबा तसाच घरी जातो घेऊन संध्याकाळी खायला. मजूर अड्डा नाव आहे. तुमच्या डोळ्यासमोर हे हळूहळू चित्र उभं राहीलच. बसतो तो तिथे रोज येऊन, कधी मध्येच उठून जातो कामाला, तर कधी सकाळचा डबा तसाच घरी जातो घेऊन संध्याकाळी खायला. एखाद्या साहेबाने नेलं कामावर, तर आली रात्रीची भाकर. एखाद्या साहेबाने नेलं कामावर, तर आली रात्रीची भाकर, नाहीतर त्याची वाट पाहत तळमळतच दिवस घालवतो बाकावर. साहेब कधी याला तर कधी त्याला भाकर देतो. साहेब कधी याला तर कधी त्याला भाकर देतो, पण भाकरीची आशा मात्र सर्वांनाच देतो. साहेब कधी याला तर कधी त्याला भाकर देतो, पण भाकरीची आशा मात्र सर्वांनाच देतो. कधी कधी दिवसभर तिथेच बसतो. कधी कधी दिवसभर तिथेच बसतो अन काम नाही मिळत. कधी कधी दिवसभर तिथेच बसतो पण काम नाही मिळत. पण हा उद्या सुद्धा तिथे येऊन बसतो, आशा नाही सोडत. स्थिर काम मिळालेले असणारी अनेक माणसं त्या चौकातून जातात. शाश्वत आहे, ज्यांना काम आहे, ज्यांना पगार मिळतोय, स्थिर काम मिळालेलं असणारी अनेक माणसं त्या चौकातून जातात. रोज हा त्यांना पाहतो. रोज हा त्यांना पाहतो, त्यांच्या सुखी आयुष्याची कल्पना करतो, त्यांच्या जागी स्वतःला पाहतो आणि त्या स्वप्नात रंगून जातो. रोज तो त्यांना पाहतो, त्यांच्या सुखी आयुष्याची कल्पना करतो, त्यांच्या जागी स्वतःला पाहतो, त्या स्वप्नात रंगून जातो. संध्याकाळी त्या स्वप्नातून बाहेर पडतो आणि घराकडे निघतो. संध्याकाळी त्या स्वप्नातून बाहेर पडतो आणि घराकडे निघतो, उद्या परत इथेच येण्यासाठी. मिळालं तर काम करण्यासाठी, मिळालं तर काम करण्यासाठी, आणि नाहीतर परत तेच स्वप्न बघण्यासाठी, उद्या परत इथेच येण्यासाठी तो घराकडे निघतो.
ऐक छान आहे ना हा विचार. आपण किती सुखी आयुष्य जगत असतो आणि खरंच प्रत्येक जेवणाची किंवा प्रत्येक म्हणजे आता हे असं पण आहे ना की काम करायची इच्छा आहे पण मिळायला पाहिजे आणि हो मिळालं तर भाकर. म्हणजे असं नाहीये की कामच करायचं नाहीये, नाही, काम करायची, कष्ट करायची इच्छा आहे, तयारी आहे, पण काम नाही. हे किती दुर्दैव आहे. आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक एकेका घासासाठी हे लढणं म्हणा किंवा हे असं स्वप्न बघत नुसतं बसणं बघा, हे अंगावर काटा आणणार आहे. आणि हा विषय किंवा या मंडळींविषयी आतापर्यंत आपण काहीच वाचलं नव्हतं, त्यामुळे मला खूप महत्वाचं वाटलं आणि दखल घेण्यासारखी ही कविता वाटली. तर आपण आता छायाला बोलूया. छाया, मधुरव मध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू ताई. खूप छान. म्हणजे मी 2दा-3दा वाचली होती, पण आज वाचताना परत एकदा मला असं हलायला झालं, कारण लांबून पाहणं खूप सोपं आहे, पण त्या बाकावर बसून ते अनुभवणं कठीण आहे. तर तू ते आमच्या समोर मांडलंस. खूप खूप कौतुक तुझं. आणि आता तुझ्याविषयी सांग की तू काय करतेस, कधीपासून लिहितेस, ही कविता तुला कशी सुचली? अच्छा. काय करते? मी माझं इंजिनिअरिंग झालंय आणि मला व्यक्तही व्हायला आवडतं, जसं की इथे कळतच आहे. तर त्यानुसार मी डेमोक्रेसीचा 4th पिलर म्हणून जर्नलिझम पण शिकलीये. तर हम्म. थोडं मी ते काम केलंय. हां. आणि त्यानंतर माझी आणखी काही ध्येय आहेत, तर ते मिळवण्याच्या मार्गावर आहे. तर तो प्रवासही सुंदर करण्यासाठी कविता वगैरे लिहीत असते, ध्येयापर्यंतचा प्रवास. आणि कविता मी लिहिते कॉलेजला असतानापासून सुचतात, पण त्याआधी पण मी थोडंफार काही ना काहीतरी लिहिलंय. 4 ओळी, 2 ओळी वगैरे टाइप. आणि मागे 3-4 वर्षापासून मी वही करून घेतलीये आणि प्रॉपर लिहिते. वा वा वा, मस्त. रोहित, आधी आपण प्रतिक्रिया वाचूया, कारण खूप वेगळा विषय होता, वेगळी कविता होती. तर आपल्या मंडळींचं काय म्हणणं आहे आपण ऐकूया. हो, नक्कीच. नक्की वाच. इथे शिरीष कुलकर्णी आहेत. त्यांनी म्हटलं, आजच्या समस्येचे छान वर्णन केलंय. आता आपण ज्या परिस्थितीतून जातोय त्या परिस्थितीला इतकी अशी अनुरूपी कविता होती, असं इथे शिरीष कुलकर्णी म्हणतायत. शुभदा अघोरा आहेत, त्या म्हणतायत मजूर अड्डा, खूप वास्तववादी कविता, चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. प्रिया काटकर म्हणतायत, मन हेलावून टाकणारी कविता होती आणि आपल्याकडे जे आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ राहायला शिकवणारी कविता होती. वा. वीणा कंतुटे आहेत, त्या म्हणतात, फारच टचिंग विषय, आशा जिवंत आणि स्वप्न विदारक, अशी त्यांची इथे एक प्रतिक्रिया आहे. वा वा. मला आता असं लक्षात आलं की आपला मधुरव हा कार्यक्रम नेमाने पाहणारे अनेक जण आहेत आणि प्रतिक्रिया सुद्धा त्यांच्या खूप महत्वाच्या असतात आणि वेगवेगळ्या असतात. मनापासून ते ऐकतात. आणि मला असं वाटतं की मध्ये मला कोणीतरी सांगितलं होतं की ह्याचे व्ह्यूज एवढे एवढे आहेत, मग ह्याचे व्ह्यूज अजून वाढतील. तर मी म्हंटल, मला व्ह्यूजची चिंता नाहीये. माणसं इथे व्यक्त व्हायला येतात आणि ते ऐकणारी माणसं ही दर्दी असतात आणि आपल्याला तेच महत्वाचं आहे. त्यामुळे आकडा महत्वाचा नाही, तर भावना पोहोचते की नाही हे महत्वाचं आहे. आणि हे अशा प्रतिक्रिया ऐकल्यावर खरंच नीट ऐकून प्रतिक्रिया दिल्या हे आपल्या सगळ्यांच्याच लक्षात येतं. त्यामुळे आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार की दर शनिवारी किंवा रविवारी तुम्ही येऊन काय नवीन आहे ते ऐकता आणि त्यावर प्रतिक्रिया देता. त्यामुळे पुढचा भाग करण्यासाठी सुद्धा आम्हाला उमेद मिळते. तुला कसं वाटलं? कशा या सगळ्या प्रतिक्रिया ऐकून तुला कसं वाटलं, छाया? ॲब्सोल्यूट प्लेजर. मला छानच वाटलं. नक्कीच खूप आनंद आहे. पहिली गोष्ट तर तू इतकी छान वाचलीस मधुराताई ती कविता. म्हणजे मी जेव्हा लिहिली होती तेव्हा मला माहिती होतं की विषय मस्त आहे आणि मला काहीतरी ते खरंच मनातून जाणवल्यामुळं ते आलं होतं तसं. एका दिवशी रस्त्याने चालत असताना तो चौकामध्ये ते लोक मला दिसले होते मजूर आणि त्यांच्याबद्दल कळालं की ते असं-असं आहे. तर त्यावरून रात्रीच तेव्हा मला ती कविता सुचली होती आणि ती वहीवर लिहिली होती. त्यानंतर मी वाचायचे, पण तुझ्यामुळे आज जो इफेक्ट खरंच माझ्याही मनावर झालाय, जो इम्पॅक्ट झालाय ना, खरंच भारी. आणि त्यानंतर प्रतिक्रिया. थँक यू सगळ्यांचं खरं तर. कारण प्रतिक्रिया त्यांनी खरंच तू म्हटल्यासारखं त्यांनी खूप मन लावून ऐकलंही आहे आणि मग जी कवितेत लिहिलंय त्याचं ते खरंच म्हणजे सार्थक झाल्यासारखं वाटतं मला प्रतिक्रिया ऐकून. आणि थँक सो मच तू ही संधी दिल्याबद्दल. आणि दुसरी गोष्ट, लहान तोंडी मोठा घास घेऊन मी तुझंही कौतुक करते मधुराताई. हां. कौतुक यासाठी की
तू जे आम्हाला नवोदितांना किंवा नवीन जे लिहित आहेत त्यांना प्लॅटफॉर्म दिलाय आणि नवीन दिलाय, परंतु तो किती मोठा आहे. तुझ्यासारखी अभिनेत्री युट्यूबवर, फेसबुकवर हे सगळं होतंय आणि किती दुरून जगभरातून तुला कविता मिळाल्यात, पण तू त्यांचं वाचन केलंही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कौतुक यासाठी की मला वाटलं मधुरा वेलणकर अभिनेत्री आहे, अभिनय क्षेत्रातीलच लोकांच्या ती कविता घेईल किंवा त्यांच्याच ओळखीच्या व्यक्तींच्याच होतील इथे सादरीकरण. पण ते चुकीचं ठरवून तू सर्वसामान्यांनाही ज्यांचं लिखाण चांगलं आहे त्यांनाच इन्क्लूड करून घेतलंस. सो ते खूप आवडलं मला. सो थँक्यू त्याबद्दलही. थँक्यू सो मच. आणि माझं कौतुक केलंस त्याबद्दल खरंच मनापासून आभार मानते. आणि असं काही नसतं लहान तोंडी मोठा घास वगैरे. कौतुक हे कौतुक असतं, ते कोणीही केलं तरी आपल्याला हवंच असतं. त्यामुळे आज तुमच्या कौतुकाचा सोहळा आहे, माझ्या नाही, पण तरी सुद्धा तू माझं कौतुक केलंस त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि आज तुझी कविता एक वेगळा विषय मला मांडता आला त्याबद्दल तुझे खरंच मनापासून आभार. थँक्यू. आजचा कार्यक्रम आपला आता इथेच संपणार आहे. पहिली सूचना दिली होती ती तर आता तुम्हाला सगळ्यांना लक्षात आली असेल की फक्त लिखाण पाठवू नका, तुमचे कॉन्टॅक्ट नंबर्स पाठवा. आता उद्या रविवारचा आपला जो भाग आहे युट्यूबला मधुरा वेलणकर नाही मधुरा वेलणकर साठम मी विसरले. आता फेसबुकवर मधुरा अभिजित वेलणकर साठम आहे, त्यामुळे विसरले, माफ करा मला. पण मधुरा वेलणकर साठम या माझ्या चॅनलवर संध्याकाळी 6 वाजता उद्या मधुर भाग 2 आणि मला वाटतं 12वा एपिसोड आहे उद्या. आणि आशिष काळकर दुबईवरून त्यांची कथा आहे आणि ती वाचली आहे श्रेयस तळपदे ने. आणि खूप वर्षांनी श्रेयसने ही कथा वाचली आहे. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल उद्याचा एपिसोड. आणि खूप वेगळ्या विषयावरची ही कथा आहे, त्यामुळे उद्याचा भाग चुकवू नका. संध्याकाळी 6 वाजता मधुरा वेलणकर साठम या माझ्या युट्यूब चॅनलला नक्की प्रीमियर पहा. आणि तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये लिहा. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि लाईव्ह सेशनला पुढच्या शनिवारी भेटूया. तोपर्यंत लिहित राहा, वाचत राहा आणि व्यक्त होत राहा. धन्यवाद.